ती 7 गावं पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट होणार। खासदार अप्पा बाळणे आणि शंकर जगताप यांच्या प्रयत्नांना यश येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक, तर उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश। नमस्कार, मी उत्तम कुटे, आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क। सध्या शहराचा सर्वांगीण विकास आराखडा म्हणजे डीपी आणि IT पार्क हिंजवडीसह लगतच्या 7 गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश हे 2 विषय मोठ्या चर्चेचे झाले आहेत। त्यातील गावं समावेश करण्याची मागणी जुनी असून तिने आता पुन्हा उचल खाल्ली आहे। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्याला यावेळी जोरदार समर्थन दिल्याने उंबरठ्यावरील ही गावं आता शहराच्या उंबरेच्या आत येण्याची शक्यता बळावली आहे। या गावांचा पिंपरी चिंचवड मनपात समावेश होणं आवश्यक का झाला आहे याचा घेतलेला हा आढावा। उद्योगनगरीच्या सीमेवरील हिंजवडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तथा IT पार्क आहे। मात्र तेथे ग्रामपंचायत असल्याने आंतरराष्ट्रीय सोडा साध्या राज्य दर्जाच्या मूलभूत सुविधासुद्धा तेथील उद्योगांना मिळत नाहीत। त्यामुळं तेथील उद्योगच नाही तर ITNs हे सुद्धा त्रस्त आहेत। काही IT कंपन्यांनी आपला विस्तार त्यामुळं शहराबाहेर अगदी पुण्यात चंदननगर भागातल्या ITमध्ये हलवला आहे। लाखो IT तंत्रज्ञांना दररोज वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे, कारण IT पार्कमध्ये आहे त्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून IT पार्क तर अंधारात आहे। विजेचाही मोठा प्रश्न तेथे आहे। सांडपाण्याची पुरेशी व्यवस्था नाही। त्यामुळंच या पावसाळ्यात पहिल्याच महिन्यात IT पार्कचं 2दा वॉटर पार्क झालं। अनधिकृत बांधकामं तिथं बोकाळली आहेत। जिल्हा परिषद, PMRDA, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागातील समन्वयाअभावी हिंजवडी IT पार्क हे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे। त्यातून सुटका करून घेण्यासाठी तेथील ITNsनी हिंजवडी IT पार्कचा समावेश पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्याची मोहीम म्हणजे अनलॉक हिंजवडी ही सुरू केली। त्याला मोठा प्रतिसाद मिळाला। लोकप्रतिनिधींनी सुद्धा ती उचलून धरली, त्यामुळे तिला बळ मिळालं। चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांची साथ आणि समर्थन मिळालं। त्यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली। त्यावर कार्यवाही करीत प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितल्याने या समावेशाला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे। फक्त आता त्यावर कार्यवाही कधी होते याकडे आता लक्ष लागलं आहे। हा प्रस्ताव लाल फितीत अडकू नये म्हणजे मात्र मिळवली। मुळशी तालुक्यातील हिंजवडीशी लगतची मान, मारुंजी, नेरे, जांभे आणि मावळ तालुक्यातील सांगवडे आणि गहुंजे ही गावं पिंपरी चिंचवड महापालिकेत घेण्याची मागणी तशी जुनी आहे। 2018ला पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याबाबत ठराव करून तो राज्य सरकारकडे पाठवला। मात्र तो गेली 7 वर्ष प्रलंबित आहे। त्यावर कसलीही कार्यवाही झालेली नाही, कारण त्याला या 7 गावांचा म्हणजे तेथील ग्रामपंचायतींचा कडाडून विरोध आहे। कारण त्यांच्या हिताच्या आड पिंपरी चिंचवड महापालिकेत या गावांचा समावेश होणं येणार आहे। दरम्यानच्या काळात हिंजवडी आणि परिसरातील नागरी समस्यांनी उग्र स्वरूप धारण केलं। वाढत्या नागरीकरणाला तेथील ग्रामपंचायतीला सुविधा देणं अपुरे पडू लागली। त्यामुळे नुकतंच समावेशाच्या या मागणीनं पुन्हा डोकं वर काढलं। काळाची गरज घेता ते आवश्यकही झालं आहे। हिंजवडी IT पार्कला भेडसावणाऱ्या रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, STP यासारख्या समस्या पिंपरी चिंचवड महापालिका म्हणजे फक्त महापालिकाच सोडू शकणार आहे।
ग्रामपंचायतीच्या ताकदीबाहेरचं ते काम आहे. तसंच नगरपरिषद, नगरपंचायत तिथे स्थापन करूनसुद्धा या समस्या सुटणाऱ्या नाही. या सुविधापोटी महापालिकेवर आर्थिक भार येणार असला तरी IT उद्योगाकडून मालमत्ता करापोटी मोठं उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. सध्या हिंजवडी व लगतचा परिसर हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आहे. त्यामुळं हिंजवडी आणि हा भाग महापालिका आयुक्तालयाच्या क्षेत्रात येण्यास काहीच अडचण नाही. फक्त त्याला राजकीय विरोध मात्र होऊ शकतो. त्यातून या भागासाठी स्वतंत्र नगर परिषद करा अशी सुद्धा मागणी पुढे आली आहे. सध्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या आधिपत्याखाली असणारा हा भाग एकाच म्हणजे महापालिकेच्या छताखाली आला तर हव्या त्या सुविधा देणं शक्य होणार आहे. राज्य सरकारलाही महसूल मिळणार असल्याने त्यांची पावले आता त्या दिशेने पडू लागली आहेत. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PMRDA, महापालिका, MIDC अशा संबंधित विभागांची येत्या 10 तारखेला विधान भवनात मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यात या विभागांचं मत विचारात घेतल्यानंतर राज्य सरकारचा निर्णय या संदर्भात होण्याची शक्यता आहे. या विषयावर आपलं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, ही गावं पिंपरी चिंचवड मनपात समाविष्ट व्हावीत असं आपल्याला वाटतं का, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. या आणि अशाच इतर विषयांसाठी आपला आवाज नेटवर्कवर पुन्हा भेटूयात. धन्यवाद.